आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करा नाहीतर महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा महायुती सरकारला संभाजी ब्रिगेडचा इशारा। शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून सातबारा कोरा करावे व खाजगी बाजार भाव व खरेदी विक्री संघाचा म्हणजे सरकारचा हमीभाव यातील फरकाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे। पीक विम्याचे पैसे देण्यात यावे। शेती साहित्याला 100% अनुदान देण्यात यावे। 2024च्या निवडणुकीत सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन म्हणजे शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करून सातबारा करणार असे दिले होते। आता सरकारने पवित्रा बदलला असून आता परिस्थिती नसल्याचे सांगत आहे। यावर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली असून शेतकऱ्याच्या व जनसामान्याच्या प्रश्नासाठी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे। यापुढे शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या तर सरकार जबाबदार आहे आणि सरकारला शेतकऱ्याची पीक कर्जमाफी केलीच पाहिजे, त्याशिवाय सरकारला पर्याय नाही, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने यांनी मेहरबान तहसीलदार साहेब उदगीर राम बोरगावकर यांना निवेदन देताना केले। यावेळी संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तमरावजी फडसाहेब, जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री बळवंत चिंचुलकर, जिल्हा संघटक शिवश्री मेहबूब सय्यद उदगीर, तालुकाध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव, शिवश्री सहसचिव व्यंकट थोरे, शिवश्री मनोहर हिंडे, शिवश्री नरसिंग बनशेळकीकर, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री धम्मसागर सुमनबाई नरसिंग सोमवंशी, तालुका उपाध्यक्ष शिवश्री सावंत शोभाबाई अशोकराव तोरणेकर, तालुका सचिव शिवश्री दीपक गायकवाड, सहसचिव शिवश्री भागवत संगीता रमेश चौधरी, तालुका संघटक शिवश्री अतिशकुमार लिमराज अष्टेकर, तालुका संघटक शिवश्री तुकाराम नामदेव कांबळे, तालुका संघटक शिवश्री बंटी भाऊ घोरपडे, शिवश्री श्याम वाघमारे, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते।